नमस्कार, मी प्राध्यापक रामपालकर. आपल्यासाठी या ठिकाणी हॉल तिकीट कसं बघायचं? बऱ्याच विद्यार्थ्यांचा फोन येत आहेत किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना हॉल तिकीटमध्ये कन्फ्युजन असतं, की कुठल्या याचा पेपर द्यायचा आहे, कुठल्या याची एक्झाम द्यायची आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा फोन आल्यामुळे आपण हा व्हिडिओ तयार करतो आहे. तर आपलं जे काही हॉल तिकीट आहे, तर ते हॉल तिकीट कशाप्रकारे वाचायचं आहे किंवा कशाप्रकारे समजून घ्यायचं आहे, आपल्या लक्षात घ्यायचं आहे. तर वरती आपल्या हॉल तिकीटवरती सीट नंबर, PRN नंबर दिला असतो. आपला सीट नंबर असतो. तो सीट नंबर आपण परीक्षेच्या वेळेस जो आहे तो लिहायचा असतो. नंतर आपल्याला खाली नेम असतं, आपलं आईचं नाव असतं, इथं कॉलेजचं सेंटरचं आपलं नाव असतं. नंतर इकडे आपला फोटो आहे. आता आपल्याला खाली सब्जेक्ट कोड दिलेत बघा आणि सब्जेक्ट नेम दिलं आहे, टाईप दिलं आहे. तर आता हा टाईप जो काही आहे हा आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे किंवा टाईपमध्ये आपल्याला लक्षात येईल की आपल्याला कुठल्या विषयाची परीक्षा द्यायची आहे, म्हणजे लेखी परीक्षा द्यायची आहे हे आपल्याला टाईपमध्ये कळेल. मग कुठल्या आता एवढे जे सगळे विषय आहेत, जसं की आता हे SY BCOMचं हॉल तिकीट आहे. पण जवळपास हॉल तिकीटचं जे काही टाईप सगळ्यांचा सारखाच असतो, म्हणजे त्यामध्ये जे काही इन्स्ट्रक्शन दिलेले असतील ते सगळ्यांसाठी सेम असतात. मग म्हणजे BAचे विद्यार्थी असतील किंवा अजून कुठले विद्यार्थी असतील त्यांनी त्या ठिकाणी हा व्हिडिओ बघायचा आहे आणि आपला हॉल तिकीटमध्ये कुठला आपला विषय आहे, तर तो विषय आपण त्या ठिकाणी परीक्षेला द्यायचा आहे हे समजून घ्यायचं आहे. मग सोपं आहे बघा. इथं काय दिलं आहे, तर पहिलं एशियन बँकिंग सिस्टीम इन इंडिया म्हटलंय आणि इथं IE म्हटलंय. बरोबर, काय म्हटलं आहे की IE म्हटलंय. आता हे IE जे आहे याचा अर्थ काय झाला, इंटरनल अँड एक्सटर्नल. म्हणजेच याचं जे काही तुमचं इंटरनल इव्हॅल्युएशन असणार आहे त्यासोबत एक्सटर्नल सुद्धा असणार. एक्सटर्नल म्हणजेच म्हणजेच काय, तर तुमचा पेपर. लक्षात ठेवा, सोपं गोष्ट काय आहे, जिथं जिथं आपलं आहे तिथं आपल्याला काय करायचं आहे, लेखी परीक्षा द्यायची. जसं की आता इथं फील्ड प्रोजेक्ट इन बँकिंग अँड फायनान्स असं इन्शुरन्स असं म्हटलंय. तर इथं कुठं दिसतंय का? नाही, इथं कुठं नाही आहे. इथं इंटरनल आहे, प्रॅक्टिकल आहे. बरोबर, P आहे. मग याचं तुमचं प्रॅक्टिकल आहे, इंटरनल आहे. ठीक आहे, ज्याची तुमची एक्झाम नसणार आहे. म्हणजे या ठिकाणी नाही आहे, कारण की जिथं जिथं आहे तिथं आपल्याला काय करायचं आहे, पेपर द्यायचा आहे. मग लक्षात घ्यायचं आहे की इथं नसल्यामुळे आणि याचा अर्थ काय झाला की आपल्याला हा जो विषय आहे या विषयाची एक्झाम नाही आहे किंवा जी काही विद्यापीठाची एक्झाम आहे तर ती नसणार आहे. फक्त आपल्याला याचं जे काही इंटरनल कॉलेजमध्ये जे काही जमा करायचं आहे किंवा प्रॅक्टिकल जे काही असतील तर ते फक्त द्यायचे होते आणि ते आपण ऑलरेडी तुम्ही दिले असतील किंवा कोणाचे द्यायचे बाकी असतील तर त्यांनी ते द्यायचे आहेत. बरोबर, म्हणजेच याचं तुम्हाला प्रॅक्टिकल असल्यामुळे त्याला किंवा याला तुमची थिअरी एक्झाम नाही आहे, लक्षात घ्यायचे. म्हणजे जिथं जिथं तुमची नाही आहे तिथं तुम्हाला एक्झाम द्यायची गरज नाही. जसं कम्प्युटराइज अकाउंटिंग, इथं पण बघा आहे का? नाही आहे. इथं पण काय आहे, फक्त इंटरनल आणि प्रॅक्टिकल त्या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, म्हणून याला तुमची एक्झाम नाही आहे. मग नंतर खाली तर स्पोर्ट्स म्हटलंय बघा, स्पोर्ट्स अँड फिजिकल एज्युकेशन. बघा इथं फक्त काय म्हटलंय, म्हटलंय, म्हणजे फक्त इंटरनल आहे. म्हणजेच काय, इंटरनल. आणि म्हणजेच एक्सटर्नल परीक्षा त्यात तुमचे जे काही विद्यापीठ घेत असतं त्याची ती त्याचा असा अर्थ होतो. ठीक आहे, म्हणून सगळ्यांचं कन्फ्युजन दूर होईल. लक्षात काय ठेवायचं आपल्याला, की आपल्या विषयासमोर आहे का? असेल तर आपल्याला त्याची काय करायची आहे, एक्झाम द्यायची असते. म्हणजेच आपलं एक्सटर्नल म्हणजेच विद्यापीठाची एक्झाम आणि म्हणजेच इंटरनल म्हणजेच कॉलेजची एक्झाम किंवा कॉलेज जे काही इंटरनल तुमचं घेईल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं असतं. म्हणून अशा प्रकारे आपलं हॉल तिकीट जे आहे ते आपण वाचायचं असतं किंवा हॉल तिकीट समजून घ्यायचं असतं. जिथं जिथं आपल्याला दिसतं आहे तिथं आपल्याला काय करायचं आहे, एक्झाम द्यायची असते किंवा त्याची एक्झाम आपली होणार असते. म्हणून आता तुमचं सगळ्यांचं कन्फ्युजन दूर होईल आणि सगळ्यांनी हे व्हिडिओ बघायचा आहे, चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे आपल्याला अशा प्रकारची इन्फॉर्मेशन जे काही आहे ती वेळोवेळी मिळत राहील. आणि सगळ्यांसाठी सेम असणार आहे, म्हणजे BA BCOMचे विद्यार्थी असतील, FY SY TY सगळ्यांसाठी हे सेम असणार आहे. टाईप्स आपल्याला ठिकाणी समजून घ्यायचं आहे की आपली जी एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये आपल्याला कुठल्या विषयाच्या लेखी परीक्षा असणार आहेत, तर ते समजण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ अत्यंत. अजून एक गोष्ट त्या ठिकाणी राहिली आपली, की काही मुलांना सब्जेक्ट जो आहे तो कधी आहे हे कळत नाही आहे. म्हणजे टाइम टेबलमध्ये आपल्याला कधी याची परीक्षा आहे हे आपल्याला कळत नाही आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला टाइम टेबल बघावं लागेल, की त्यामध्ये तुम्हाला कळेल की सब्जेक्ट कधी आहे. बघा इथं हा SY तुमचा टाइम टेबल आहे. इथं बघा दिलंय बघा इथं काय म्हटलंय, म्हटलंय ना, म्हणजे या दिवशी आपला जो काय पेपर असणार आहे. इथं तुमचं विषयाचं नाव नाही आहे, कारण की प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. जे काही प्रत्येक विद्यार्थी असतात त्याचा सारखा नसल्यामुळे तिथं तुमचं विषयाचं नाव दिलेलं नाही आहे. पण याचा अर्थ असा आहे की
आपलं जो कोड जो काही आहे किंवा ओई जो सब्जेक्ट जो काही आहे इथं म्हटलेला आहे, म्हणजेच आपला ओईचा पेपर जो काही आहे तर तो या दिवशी असणार आहे, याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. म्हणजे या दिवशी पण पेपरला हजर राहायचं आहे. जो आपला ओई आहे तर तो या दिवशी होणार आहे. बघा इथं काय म्हटलंय, ओपन इलेक्टिव्ह म्हणजेच ओई. ठीक आहे, आपल्या हॉल तिकीटवर पण दिलेलं आहे बघा, ओई कोर्स ऑफर्ड फ्रॉम अदर फॅकल्टी, की जो आपल्या अदर फॅकल्टी जे असते, म्हणजे जसं की बीकॉमच्या विद्यार्थ्यांनी आर्ट्सचा विषय घ्यायचा असतो ओई म्हणून. ठीक आहे, आणि नंतर मग हे जे काही ते घेतलेले विषय आहे तर ते प्रत्येकाचा वेगवेगळा असल्यामुळे तर प्रत्येकाचं इथं नाव, विषयाचं नाव येऊ शकत नाही, म्हणून अशा प्रकारचं त्यांनी काय दिले, काय म्हटले, फॅकल्टी ह्युमॅनिटीज, फॅकल्टी सायन्स, टेक्नॉलॉजी, इंटरडिसिप्लिनरी स्टडीज. म्हणजेच हे बीकॉमचं असल्यामुळे इथं बीकॉम आलं नाही आहे, बरोबर आहे. बीकॉमच्या विद्यार्थ्यांना काय आहे, ह्युमॅनिटीजचा ओई आहे, नंतर सायन्सचा आहे, नंतर तुमचं इंटरडिसिप्लिनरी स्टडी जे काही आहे त्याचा ओई असणार आहे, म्हणून इथं असं दिलेलं आहे. जे काही लिस्टमध्ये आपण ओई घेतलेला आहे तर तो सोबत अटॅच केलेली आहे, तर आपल्याला त्या ठिकाणी ते बघायचं आहे आणि आपला पेपर द्यायचा आहे.